लागलेलो आहे स्वयंपाकाला. तर कसं कांदे खुरपे चालू आहे, त्याच्यामुळे स्वयंपाकाला टाइमच होतो. त्याच्यामुळे आम्ही आता घरामध्ये स्वयंपाक करू राहिलो गॅसवर. आणि उन्हाळ्यामध्ये तोडलेले वडे असते बघा हे. तर हरभऱ्याच्या डाळीचे आणि मुगाच्या डाळीचे वडे राहते आणि उन्हाळ्यामध्येच तोडते हे वडे. तर आज आम्हाला मस्त असा वडा बनवायचा आहे. तर ते चाललेलं आहे बघा, कांदा चिरून घ्यायचा. वड्याला आपण जेवढं जास्त कांदा घालतो तेवढे म्हणजे वड्याची भाजी भारी लागती. हा ना. वड्या चटणी भारी लागती. कोणी काय म्हणजे कांदा भाजून ते पण करतो, ते बी एकच नंबर लागत. काय वड्याची भाजी आपण तशी वड्या ते करतो का सेम त्या पद्धतीनं. पण आता आपल्याला मस्त असे कांदा घालून रशाची भाजी बनवायची वड्याची. तर आता लगेच कांदा कापून घ्यायचा किती मोठा, वडा भाजून घ्यायचा. हा वडा भाजून घ्यायचा चांगला असा लालसर होईपर्यंत भाजायचा, म्हणजे मग चवदार लागतो. तर आपल्याला थोडासा वडा गरम झाला का त्याच्यानंतर तेल टाकायचंय भाजायला. थोडं गरम करून घ्यायचं एकदा, मग तेल टाकून भाजून घ्यायचं आहे. काय ग वड्याची तेल टाकला का मस्त आता खरपूस भाजतो वडा, खायला बी चवदार लागतो. आणि आता आपण उन्हाळ्यात वाळून ठेवेल राहते, तर मग भरपूर हे झालेलं राहते. थोडाच भाजून घेतला का मग कसा भरला खायला. भाजले का वडे? हा भाजून काढून घे, कढई ठेवून. अशी वडी खाल्ली आवडतात थंडाला. मीठ टाकायचं वरून आणि नुसतं जर खायचं असेल ना थोडं तेल वाढव टाकायचं आणि मीठ टाकायचं, एकच नंबर जाते. आणि त्याला मीठ मिरची ते सगळं टाकायला बाहेर लागायचं. कोथिंबीर कढई बघा. आता लागलो आता वडा बनवायला. आणि आता कोल्डाच बनवायचं बघा. हा, कारण की शंभूष पप्पा आणि भाऊ गेलेले आहेत लग्नाला, त्याच्यामुळे मग कोल्डच बनवले का. तेच ना, मग कशाचं बनवून एवढं खाल्लं मी जाणार नाही, म्हणून मी काय केला थोडा कांदा आणि वाढव कापला. आता आपल्याला अगोदर जिरे फोडणी, मोहरीची आणि जिरेची फोडणी द्यायची. त्याच्यानंतर मग कांदा आहे का तो टाकून घ्यायचा आहे आणि कांदा लाल परतून घ्यायचा. शंभू दादा वडे आधी तिखट होते ते, मिरच्या थोड्याच्याच घाल, कारण आपण त्याच्यात मिरची लसूण ते भरपूर घालेलं राहतं. जास्त तिखट होणार नाही पाहिजे का. मिरच्या काही जास्त तिखट नाही म्हणतो. आणि आता उन्हाळ्यात त्या मिरच्या जास्त तिखट राहत बी नाही. बघा कोथिंबीर आणलेली आहे, मस्त अशी हिरवीगार कोथिंबीर पण आहे. कुडा मुडा घुमायची जी की लसलस कुडा लिहिली कोथिंबीर शिवणक मागं तुमचं काय चाललं. शंभू एक प्लेट घे रे. शिवाळा नको माग सर सर माग नको सर. शिवाय बसला ग मस्त, ते मस्त बसला. खेळतो का. तर बघा लसूण आणि मिरची आपल्याला खलबत्त्यात बंद करून घ्यायचं आहे. आपला कांदा बी चांगला परतू राहिला हा ना. आणि सगळा मसाला कुटून घ्यायचा. कोथिंबीर धुवून घ्यावा बरं का. कोथिंबीर घेऊन घेतो, जेवायला पाहिजे आपण घेतली. त्याच्यामध्ये पण टाका. झालं का कुठून मला बारीक झालं कांदा बी लाल परतला मस्त. शिव हात झाली बरं का. शिव मागं आता लगेच फोडणी टाकू आपण वडा. आता आपण जे
लसूण मीठ मिरची सगळी करून घेतली होती, ती परतून घ्यायची चांगली. कारण आपल्याला कोरडा वडा बनवायचा आहे, त्याच्यासाठी अगोदर ते सगळं परतून घ्यायचं. पोळीमध्ये खुरा शेंगदाणे हा शंभू दादा पोळी खाऊ नये बरं का, पोळीत खात नसते बरं का दादा. शुगपची बसला आज. आता हळद आणि कोथिंबीर टाका. कोथिंबीर घेऊन टाकी त्यानं. हा हळद टाकली बाई. टाकी दे ना. फोडणीला कसं जिरे मोहरी हळद कोथिंबीर ते असलं ना मग मस्त भाजी लागती. भरला ती कोथिंबीर नली भरला ती. कोथिंबीर ना मग कढीपत्ता, आता नाही आणला कढीपत्ता पण मग कांदा सगळा त्याच्यात चांगला परतून घ्यायचा. त्या मसाल्यामध्ये मिरची त्याच्यात आणि चांगला 1 मिनिटभर परतून द्यायचा. कांदा पूर्ण मसाल्यात नरम होईपर्यंत आला. शंभू थोडंच घे. चांगलं परतलं ते कांदा. मस्त परतला. चालेल 1 मिनिटभर परतून दिला म्हणजे कांदा बी पाकच नरम झाला आपला. जे वडे आपण जो आपण वडा चांगला भाजून आणि त्याला मग थोडासा हे करून घेतलेला आहे ते सगळं टाकून द्यायचा. कोण याला सांडगी बी म्हणतं. म्हणते ना. हा ज्याच्या तिकडे अलग अलग नाव. आता आपल्या इकडे कसं तोडेल वडाच म्हणते आपण. आणि मीठ त्याच्यात टाकलेले ना आधी टाकेले ना. आणि मीठ याला मिरची कुठायला टाकेल होतं. वड्याला बी ऑलरेडी मीठ मिरची लसूण ते टाकेल राहतं. त्यामुळं नंतर जास्त काही म्हणजे मसाला टाकायची गरज जादा पडत नाही. थोडं थोडं टाकलं का होऊन जातं. आणि याला आहे ना वाफेवर म्हणलं तरी आता येऊ थोडं पण टाकावं ना. हो ना. आता लगेच तवाच हे होत राहते. नॉर्मल थोडंच टाकी म्हणजे मग पटकन शिजलं असं. कसं वडा वडे कडक राहते ना. थोडंसं गरम पाणी करून घेतलेलं होतं. आता काय झालं. झाकण ठेवून देते म्हणजे पटकन शिजतील ते. बघा आपला वडा पण आता मस्त शिजू राहिला. थोडं झाकण ठेवून वाफेवर होऊन जाईल. आणि इकडं कविता लगेच लागलेली बघा पोळ्या बघा करून घ्यायला. सोबत करून घेतो ना. हा ना. मग आता पोरं बी रडू राहिलंय. पोरांना भुका लागल्यात. तेच ना मग. बघा आपला वडा पण आता शिजून मस्त रेडी आहे. आणि कविताच्या पण इकडे चाललेल्या आहे बघा पोळ्या. काय शंभू दादा वडा खायचा ना. हे येडं असं नाही करू. तोंडात खाऊ नाही घालतो दादा. बघा मस्त आपला वडा पण रेडी आहे आता. आणि गरम गरम चपाती सोबत खायचा आहे आपल्याला. तर चला. चपाती खायची ना. तर आता गरम गरम वडा आणि चपाती पण खायची. बरं मला काय खायचा. गरम चपाती. तर बघा आता चपाती करून घ्यायची आणि सगळेजण बसणार मग जेवण करायला. हो तिघाची ना म्हणजे आपण तिघे तरी पोरं. शंभू असं नको. चला आता हे झालं झालं की जेवण करणार आहे आम्ही. कारण आता गरम गरम चपात्या पण होऊ राहिल्या आणि वडा पण आपला झालेलाच आहे.